नगरपालिकेची जीबी पटेलसाठी काय कोण नगरपालिकेत सुरुवातीला आम्ही पत्रकार बंधूंना बसू द्या म्हणून आम्ही विनंती केली होती, पण त्यांना बहुतेक तिथं काहीतरी गैरकारभार करायचा होता म्हणून त्यांनी ठरवण्यात आली होती की पत्रकारांना तिथं बसू द्यायचं नाही. आणि निवडणुकीदरम्यान त्यांनी प्रचाराचे मुद्दे मांडले होते. त्याच्यात त्यांनी म्हणजे नागरिकांना आम्हीच दाखवलं की आम्ही आमच्याकडे जर सत्ता जर दिली तर आम्ही पालिकेसंदर्भात कुठंही निधी कमी पडू देणार नाही. प्रत्येक ठिकाणी आम्ही आर्थिक तरतूद करू. शहर आम्ही सुंदर आणि स्वच्छ करू. शहरात अस्वच्छता तुम्हाला कधीच दिसणार नाही. त्यासाठी आम्हाला जेवढा काही निधी लागेल तेवढा आम्ही पूर्तता करायची आमची तयारी आहे. त्यामुळं आमच्या नगरसेवकाला तुम्ही निवडून द्यावं. आणि आज अशी परिस्थिती बघितली तर आज केंद्रात, राज्यात, नगरपालिकेला, जिल्हा परिषदमध्ये सगळीकडे यांची सत्ता आहे. आज 2-2.5 महिने झाले पालिका येऊन, तरी यांनी कुठंच आर्थिक तरतूद काय केलेली दिसत नाही. आज 140 कोटी निधी 140 कोटी नगरपालिकेला देणं आहे. मग आता हे बाकीच्या सोयी सुविधा जर करायचं म्हणलं तर ह्यांनी पैशाची व्यवस्था कुठून करणार? ह्यांनी नागरिकाला तर आमिष दाखवले, सत्ता काबीज करायसाठी वेगवेगळे आमिष दाखवले. आणि आजच्या घडीला काय बघितलं, सर्वसाधारण सभेत चर्चा केली तर कुठंच काही तरतूद केलेली दिसली नाही. स्वच्छतेबाबत तर आज तुम्ही कदाचित पत्रकार बांधव फिरून शहरात बघितलं असेल तर जागोजागी कचरा नाल्या तुंबलेल्या आहेत, मोकाट जनावरं दिसायला लागली आहेत, काय मोकाट कुत्री आहेत, वर आहेत. ह्याचा कुठंच काय अनेक बंदोबस्त केलेला दिसत नाही. आणि ह्या गोष्टी करायला आर्थिक नियोजन लागतंय, तसं ह्यांच्याकडे काहीच बघायला मिळत. त्याच्यामुळं नागरिकाच्या रोज तक्रारी आहेत. रोज सकाळी 7 वाजल्यापासून नागरिकाचे फोन चालू. काही कर्मचारी अधिकाऱ्यांच्या घरी आहेत कामाला. हो ना, आज 59 कर्मचारी जे आहेत म्हणजे परमनंट कर्मचारी आहेत पालिकेचे, ते आज काही कर्मचारी कलेक्टर बंगल्यावर म्हणजे 10-12 कर्मचारी कलेक्टर बंगल्यावर आहेत, 2 मुख्याधिकाऱ्याच्या बंगल्यावर आहेत, 1 SDMच्या बंगल्यावर आहेत. पुन्हा आता काही महिला वगैरे आहेत त्यांनी आता कारण सांगायला लागलेत की बगीचा वगैरे साफ करते, बगीचाच्या कामासाठी आहे. काही महापुरुषाच्या पुतळ्याभोवती आहेत. पण आज एकंदर तुम्ही जर फिरून बघितलं तर तुम्हाला कुठेही एक कर्मचारी दिसणार नाही. आणि 2 कर्मचारी परमनंट असून कायम गैरहजर आहेत, त्याचे यांच्याकडे काय कुठलं डॉक्युमेंट्स नाही. आम्ही 2 दिवसात त्यांना त्या लोकांची यादी मागवली. 100% होणार ना. सगळे स्वच्छतेचे कर्मचारी आहेत. हे कर्मचारी जर आले तर बऱ्यापैकी शहरात स्वच्छतेच्या बाबतीत हातभार लागू शकतो ना. आज सर्वसाधारण सभेत पहिली सभा होती, त्यामध्ये कोणत्या रुग्णाला विरोधकांनी कोणत्या पक्षाने विरोध केला, कुठले पक्ष सत्ताधाऱ्यांची बाजू जाणवली, काय प्रकार घडला? आज सभागृहामध्ये सर्वसाधारण सभा असताना नगराध्यक्ष मॅडमनं पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगितलं. त्यास आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं व शिवसेनेच्या वतीनं सभागृहाला विनंती केली व पत्रकार या सभागृहात राहू द्या. याच्या अगोदरची परंपरा आहे, याच्या अगोदर पत्रकार कायमस्वरूपी सभागृहात होते, पण त्यांनी ऐकलं नाही. नगराध्यक्ष मॅडम त्यांचा अधिकार सांगून पत्रकारला बाहेर काढलं. तर आम्ही सत्तेधारी व नगराध्यक्षाचा आम्ही निषेध केला. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही जे आता ही पत्रकार बाहेर काढून तुमचा मनमानी कारभार चालू केला, तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं येणाऱ्या मीटिंगमध्ये आम्ही त्यांना घेऊ पुढच्या वेळेस. पण त्यांचा ही चुकीच्या पद्धतीने वाटचाल करायची पद्धत होती, त्यामुळं सभागृहामध्ये पत्रकाराला बसू देतील का नाही याची शंका आहे. राष्ट्रवादीची त्यांनी विरोधी केला नाही आणि म्हणजे विरोधी केला नाही, सोबतही राहिली नाही त्यांच्या, म्हणजे तटच राहिली त्यांनी. मुकसंमती, थोडक्यात त्यांची मुकसंमती राहिली त्यांना सत्ताधारीला. आज सभागृहामध्ये गोंधळ झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची भूमिका पुढे काय असेल? आमची भूमिका कायम आमच्या जे सभागृहात अजेंड्याचा विषय आहे, त्यांनी स्वच्छता, त्यांनी जे आता जीबीच्या मार्फत मिटिंगला विषय ठेवले, आम्ही त्यांना त्या प्रत्येक विषय स्वच्छतेच्या विषय सांगितले किंवा टेंडरची मुदत संपलेली आहे, प्रशासन काळाच्या मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तुम्ही आता निधी नाही किंवा ह्याचे कारण आम्हाला सांगू नका. जे जे टेंडर संपलेले आहेत तुमची ती मुदतवाढ झालेली आहे, ती मुदतवाढ कॅन्सल करा, टेंडर रिकॉल करा. जे काही नवीन एजन्सी काम करल, नाही करणार तुम्ही निधीची तरतूद कलेक्टरकडून कशी मागणी करायच्या शासनाकडून करा. त्या विषयात आम्ही त्यांना स्वच्छतेच्या बाबतीत सांगितले.